तर आज आपण बुंदीचे लाडू बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी आपण या ठिकाणी 1 वाटी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। यामध्ये टाकण्यासाठी आपण पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे। आता आपण हे पाणी थोडं थोडं करून टाकूयात आणि याचं स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आणि बॅटर तयार झाल्यानंतर हे आपलं बॅटर व्यवस्थित झालं की नाही हे कसं ओळखायचं, तर एक चमचा घ्यायचा, त्याचा उलट्या साईडने आपल्याला हे बॅटरमध्ये डुबवायचं आहे आणि याचे ड्रॉप पाडायचे आहेत। ड्रॉप व्यवस्थित एका लाईनने पडले तर समजून घ्यायचं की आपलं बॅटर रेडी आहे। आता आपल्याला एका पायपिंग बॅग घ्यायची आहे, ती एका काचेच्या याच्यामध्ये कपमध्ये ठेवायची आहे, ग्लासमध्ये ठेवायची आहे आणि तिला खालून असं छिद्र पाडून घ्यायचं आहे, थोडंसं कापायचं आहे आणि त्यामध्ये बॅटर सोडायचं आहे आणि वरून रबर लावून पॅक करून घ्यायचं आहे। आता तेल छान गरम करून घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडेसे ड्रॉप टाकून बघायचे आहेत सुरुवातीला। जर वरती आले लगेच तर आपलं तेल व्यवस्थित गरम आहे। तर आता आपण बुंदी पाडून घेऊयात आणि बुंदी पाडून झाल्यानंतर तिला लगेचच काढून घ्यायचं आहे, ज्यामुळे बुंदी करपणार नाही आणि खायला देखील छान लागते, पाकात लवकर मुरते, जे आपण कमी तळलेली बुंदी असते ती। आता आपण चासणी तयार करून घेऊया। तर चासणीसाठी 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं तर 1 वाटी आपण या ठिकाणी साखर घेतलेली आहे आणि पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये आपण फूड कलर घातलेला आहे, आवश्यकता असेल तर घाला, नाही घातला तरी देखील चालेल। ते आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे, याचा तार बनायला नको असा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता आपला पाक या ठिकाणी रेडी आहे, तार देखील बनत नाही आहे, मस्त चिकट असा पाक झालेला आहे। आता आपण यामध्ये जे आपण बुंदी तळून घेतलेली आहे ती टाकूयात आणि याला छान मिक्स करून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता आपल्या बुंदीने या ठिकाणी छान पाक ॲब्झॉर्ब करून घेतलेला आहे, पूर्ण पाक शोषून घेतलेला आहे। जर पातळ वाटत असेल तर गॅस चालू करून थोडंसं फिरून घेतलं तरी देखील चालेल, थोडंसं परतून घेतलं तरी देखील चालेल। आता आपल्याला थंड करून छान लाडू वळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता आपले लाडू तयार आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा।